भारतीय जनता पार्टीचा व RSSचा गड असलेला चिखली शहर व त्या चिखली शहरातील ही नगरपालिकेची निवडणूक. भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत पंडितराव देशमुख, त्यांना दादा म्हणून संबोधलं जातं, जो जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, त्यांना आज भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे. ते आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारू आपण की तुम्ही दादा जे जमिनीवरचे कार्यकर्ते तुमची ओळख आहे, तुमचं दादा म्हणून तुम्हाला संबोधलं जाते. चिखली शहराचा विकास झाला की नाही झाला, या 10 वर्षामध्ये सत्ताधारी आमदार सुद्धा भाजपचे आहेत, गड मानला जातो. काय वाटते तुम्हाला, कोणत्या या विषयावरती आता तुम्ही कोणते मुद्दे घेऊन नागरिकांसमोर जाणार आहात? मी गेल्या 35-40 वर्षापासून सार्वजनिक जीवनामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करतो. सर्वसाधारणपणे गल्लीतला कार्यकर्ता, जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून संबोधलं जातं. या नगरपालिकेमध्ये वॉटर, मीटर आणि गटर ह्या समस्या घेऊन आम्हा कार्यकर्त्यांना काम करावं लागतं. सर्वसाधारणपणे गोरगरीब जनतेला दुसरं काहीही नको, स्वच्छता पाहिजे, पिण्याचं पाणी पाहिजे आणि लाईटची व्यवस्था पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या सामोरे जाताना त्यांनी सांगितलेले कामं हे त्वरित व्हावे या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे चिखली शहरामध्ये आपण म्हटलं तर खरं म्हणजे 6 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे. त्या अगोदर काँग्रेसचे आमदार होते आणि आतापर्यंत जेव्हा मागच्या 16 ते 21पर्यंत भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष जरी असला तरी तो मनाने, कृतीने आणि सर्व दृष्टीने काँग्रेसचा होता. त्यामुळे जनतेचा विकास होण्याच्या ऐवजी, चिखलीचा विकास होण्याच्या ऐवजी स्वतःच्या विकासावर त्या अध्यक्षाचा जोर होता आणि त्यामुळे चिखलीत पाहिजे त्या प्रमाणात जो विकास व्हायला पाहिजे तो त्या ठिकाणी झाला नाही. आणि म्हणून माझ्या सार्वजनिक जीवनाचा विचार करून पक्षश्रेष्ठी आणि चिखलीच्या लाडक्या आणि कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी मला अध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे आणि मी जनतेसमोर जात आहे. माझी काम करण्याची पद्धत ही जवळपास सर्व लोकांना माहिती आहे. मी बाईकवर हिंडत असतो. हात दाखवा, गाडी थांबवा, या पद्धतीने माझं काम करण्याची पद्धत आहे. माझ्याजवळ कुठल्याही जाती धर्माचा, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता आल्यानंतर मी त्याला नाही म्हटलेलं आजपर्यंत पाहिलं नाही आणि म्हणून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मला त्या ठिकाणी मिळत आहे. खरं म्हणजे चिखलीचा विकास करत असताना आमदारताई भाजपच्या आहे, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आहे आणि युतीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं सरकार आहे. त्याच्यामुळे आमच्या ताईच्या माध्यमातून विकासाचे जे निधी असतात, विकास गंगा जी चिखलीमध्ये आणायची आहे, त्यासाठी आम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि जनता ते ओळखते. जनता ओळखते म्हणून निश्चितपणे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निश्चितपणे निवडून देतील याची मला खात्री आहे. हे पण सातत्याने ओरड होत आहे की चिखली शहरामध्ये आजही पाणी पुरवठा जो आहे 15 दिवसांनी होतो आणि तोही अस्वच्छ, म्हणजे पिवळं पाणी येते. यावरती कशी मात करणार आहात तुम्ही? ते पाप खरं म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्षांचं आहे. याचं कारण असं आहे की आतापर्यंत जवळपास 60-65 वर्ष काँग्रेसची सत्ता होती आणि त्याच्यामुळे जे एक प्लॅनिंग असतं की पुढचे 25 वर्ष 30 वर्ष आपल्या चिखलीला रोज स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, असं त्यांच्या कर्तव्यामध्ये असं कुठे काही दिसलं नाही आहे. आणि तोच धागा पकडून आपल्या आमदारांनी त्या ठिकाणी सुमारे 132 कोटी रुपयाची योजना मंजूर केलेली आहे. ती कार्यान्वित झालेली आहे आणि सध्या येणाऱ्या वर्ष 6 महिन्यामध्ये ती चिखलीमध्ये स्वच्छ पाण्याची योजना सुरू होईल. एक दुसरा एक आरोप होतो आहे तुमच्याकडे त्या भारतीय जनता पार्टीवरती की जो कचरा व्यवस्थापनाचा जो मुद्दा आहे नगरपालिकेमध्ये, जो 90 कोटीचा जो कचऱ्याचा ठेका देण्यात आला तो आता 4 कोटीवरती नेण्यात आला आहे. काय खरं आहे काय? नाही, तो प्रशासनिक मुद्दा आहे. त्याच्यामध्ये जे काही टेंडर असतील तर तो भाग हा सरकारीरित्या
सीओच्या संदर्भात येतो तो माझं बोललो बरोबर आहे. नाही, त्यामध्ये सुधारणा होणार आहे का तुम्ही गेल्यानंतर, निवडून आल्यानंतर, जेणेकरून जो महाराष्ट्रामध्ये जो फक्त नगरपालिका महानगरपालिका जे मोठ्या बिग सिटी कॅपिटल सिटी आहेत तिथे फक्त तो कचरा 35 म्हणजे काही किलोने उचलला जातो, चिखलीमध्ये आता उचलला जातोय 35 रुपये, असा आरोप होतोय की 35 रुपये किलो कचरा उचलला जातोय म्हणून. हे बरोबर आहे का? नाही, त्या संदर्भात चिखलीमध्ये जे डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्यावर आम्ही पासून काही खताचा कारखाना त्या ठिकाणी करू. म्हणजे जो कचरा आहे, जे वेस्टेज मटेरियल आहे, त्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही लोकांना चांगली सेवा देऊ. दुसरं असं आहे की स्वच्छतेच्या दृष्टीने जे काही नवीन उद्योग असतात किंवा घंटागाडी असेल, ही खरं म्हणजे या अलीकडच्या काळामध्येच ते सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे कचऱ्याचं प्रमाण तसं कमी आहे. मग दुसरा मुद्दा असा आहे की जे नगरपालिका ज्या शाळा आहेत त्या आता सध्या भकास पडत चाललेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना जे उच्च शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी काही प्रयत्न करणार आहात का, जेणेकरून तिथे CBSE पॅटर्न राबवण्यात येणार आहे? अशा पद्धतीची काही योजना तुमच्या मनात आहे का? चिखली नगरपालिकेच्या ज्या प्राथमिक शाळा आहे आणि एक हायस्कूल आहे, स्वर्गीय राजाभाऊ बोंद्रे हायस्कूल चिखली, त्याच्यामध्ये 12वीपर्यंत उर्दू मीडियम आणि मराठी मीडियमचे विद्यार्थी शिकतात. माझ्या माहितीप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी शाळा नगरपालिकेची आहे आणि त्याच्यामध्ये मला संधी मिळाल्यास मी त्या ठिकाणी ती पूर्ण शाळा डिजिटल आणि CBSE पॅटर्न त्या ठिकाणी निश्चितपणे सुरू करेल. माननीय आमदारांनी जिल्ह्यामध्ये ज्या 2 शाळा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने जे बक्षीस त्या ठिकाणी किंवा विकास निधी त्या ठिकाणी मिळणार आहे, तो विकास निधी कवड्या येथील जिल्हा परिषद शाळेला दिला आणि एक चिखली येथील उर्दू शाळा आणि मराठी मीडियमची स्वर्गीय राजाभाऊ बोंद्रे हायस्कूल याला दिला. याचं कारणच आहे की त्यांच्याजवळ जी विकासाची दृष्टी आहे आणि सर्व धर्म समभावाला न्याय देण्याची त्यांची दृष्टी असल्यामुळे आणि त्यांच्या विकास कामावर मी मतं मागणार असल्यामुळे निश्चितपणे चिखलीची जनता मला निवडून देईल. तुमच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होताना दिसत आहे. भाजप आणि अजित पवार गट या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होताना दिसत आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. कशी लढत होणार? तुमची लढत कोणाची होते? माझी लढत त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत ही खरं म्हणजे शिंदे सेना आणि अजित पवार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अगदी वेळेवर आमची युतीची बोलणी चालू असतानाच त्यांनी फॉर्म भरला आणि निश्चितपणे ते काही फॉर्म मागे घेण्याच्या तयारीत नाही आहे. एक राष्ट्रीय काँग्रेसचे एक उमेदवार आहे. आता त्याच्यामध्ये खरं म्हणजे चिखलीत बऱ्याच दिवसानंतर ही तिरंगी लढत होत आहे. तर माझा सामना खरा म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसशी होईल अशी एक चिन्ह दिसत आहे. तुम्ही स्वतः निवडून येणार हे तुम्हाला खात्री आहे का? 100% मी निवडून येणार. तर हे आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जे अधिकृत उमेदवार आहेत, जे ज्यांना पंडित दादा म्हणून संबोधलं जाते, जे जमिनीवरचा कार्यकर्ता, त्यांना संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे 4 वेळेस नगरसेवक राहिलेले त्यांना नगरपालिकेचा सुद्धा अनुभवसुद्धा त्यांच्याकडे मोठा आहे. त्यामुळे जनतेची सेवा करण्याचा त्यांचा ध्यास हा त्यांनी बोलून दाखवला आहे. कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV, चिखली, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.